काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या आयुष्याची सुरुवात अंधारात होते, पण शेवट मात्र अंधाराला प्रकाश देण्यातच होतो. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म गरीब कुटुंबात अस्पृश्य जातीत झाला. अस्पृश्य म्हणजे काय? खालच्या जातीचा दलित वर्ग. पूर्वी अस्पृश्यांना माणूस म्हणून माणसासारखी वागणूक दिली जात नव्हती. त्यांना शूद्र म्हटले जात होते. उच्चवर्णीयांना त्यांचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता. अशा या अस्पृश्य दलित जातीत एका लहान मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव भीमराव. ते लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले. भीमराव लहानपणापासून हुशार व बुद्धिमान होते. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातले. भीमराव शाळेत गेल्यावर शाळेतली उच्च जातीची मुले त्यांच्याशी बोलत नव्हती, खेळतही नव्हती, त्यांना बाजूला बसवत सुद्धा नव्हती. तू अछूत आहेस असं म्हणून भीमाला वर्गाच्या बाहेर बसवत. तहान लागली तर पाणी पिण्यासाठी माठाला हातही लावू देत नव्हती. म्हणजेच शाळेत बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, फक्त जात हीच त्यांची ओळख होती. त्यांचे जीवन हे अपमानाने व भेदभावाने भरलेले होते. त्यांनी ठरवलं, मी शिकणार आणि माझ्यासारख्या लाखो लोकांना या अंधारातून बाहेर काढणार. त्यांनी शिक्षणाची जिद्द धरली व ते पुढे गेले. ते भारतातील विद्वान व्यक्तींपैकी एक झाले. लहान वयात त्यांनी जे सोसले, जे सहन केले, त्याच वेदनेतून त्यांनी समाजाला समानतेचा संदेश दिला. आज आपण शाळेत समान बाकावर बसतो, समान पाणी पितो, समान हक्क, समान स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवतो. हे सर्व काही बाबासाहेबांमुळेच शक्य झाले. ते नसते तर कदाचित आपण अज्ञानाच्या दरीत असतो, अंधारात फरकटत असतो. आज आपण सुंदर जीवन जगत आहोत, तर त्यामागे एका लहान भिवाची संघर्षमय कहाणी आहे. एका लहान भिवाने भूक, तहान, दारिद्र्य, अपमान सहन करूनही फक्त शिक्षणाच्या जोरावर जग बदललं. कारण कुणीतरी काळोखातून चालत आपल्यासाठी प्रकाश आणलाय. आणि या सर्व संघर्षातून आपल्याला मिळाले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.